त्याच्यासमोर एकदम भारी असा बीच आहे. शिव चाललाय, मी चालले, राज चाललाय, दिव्या चालले, सौरदा चाललाय, साहिल चाललाय, बंटी आता चाललाय आणि आम्हाला तर चाललाय सांगते ये. तर आम्ही इथल्या मंदिरामध्ये आलो. एका सगळेच जण आलेत ऑलमोस्ट. दशावतार काल नाटक होता, आम्ही मिस केलेला आहे तो. इकडे महादेव मंदिर आहे. कोकणात तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेवढं आपण कोकणात येऊ ना तेवढं, जेवढे मंदिर एक्सप्लोअर करू ना तेवढे कमी आहेत. बीच तर ऑलमोस्ट आहेतच खूप, पण जेवढे मंदिरं आहेत ना, मंदिराशिवाय पूर्ण कोकण असं अपूर्ण आहे. सो गाईज, तर आता आम्ही कांडुरा बीचवर आलोय. खूप सुंदर असा बीच आहे आणि आम्ही गाडी इथे पार्क केली आणि इथे असा बीच आहे. लाईक कंबराला चकली बाई. गाईज, मंदिराच्या साईडला एकदम सुंदर असा व्ह्यू आहे आणि बीच आहे. मी तुम्हाला जशी मगाशी बोलली तसंच आता मी ह्या एकदम किवडाशा रोडनी बीचवर जाणार होतो आणि तिकडे मंदिर होतं. सो चलो. तर गाईज, इकडे यायचं फोटोशूट काढतेय मी आणि हे सगळे भिजत आहेत आणि शिव पण बघू शकता. ए नंगू पुंगू, नंगू पुंगू हे बघा. आणि दिव्या पण खूप छान असा आस्वाद घेते. दिव्या, कसं वाटतंय ह्या बीचला? आम्हाला वाटलेलं की हा एकदम हिडन जिम आहे असं आम्हाला अमरदादा बोलला, बट इथे मोस्ट ऑफ थोडीफार पब्लिक आहे. तिकडे सगळे या साईडला पण फोटोशूट चालू आहे आणि आम्ही सुद्धा फोटोशूट करतोय आणि शिव तर एवढा एन्जॉय करतोय. राजची डेअरिंग बघा गाईज. राज ये लवकर. बीचवरचं ना पाणी खूप वाढत चाललंय, त्यामुळे इकडे पोलीस वगैरे आलेत. ते सांगतात का जास्त बाहेर नका जाऊ. इकडून बघू शकतो तुम्ही, खूप पाणी वाढलं इकडे. आणि आमच्या शिव बघा परमिशन नाही आहे तेच. दगड आहेत ते अग्निजन्य बोलतात. अग्निजन्य खडक. इंग्लिश मध्ये काय बोलतात? लावा केक. हट, लावा स्टोन. एक दोन किती तीन माकड चार आहे? आहेत. कशाला नाही गेले. तन्वी रात्री भूताच्या गोष्टी होणार झोपणार. सो गाईज, आता मी बीचवर मस्त जाऊन आलो आणि आता मी छानपैकी कुकिंग करतोय. पनीर मटर बनवायचा आमचा प्लॅन चालू. बघा, कोकण साईडला पनीरची भाजी नाही खात. कोकणात फक्त खोबरे आणि अशा गोष्टी जास्त खातात. तर त्यामुळे आज आम्ही आईला दाखवते पनीरची भाजी कशी बनवतात. नाही झालं अजून, अर्ध झालंय. हे बघा, वहिनी भांडी असते. हो बरोबर आहे, किती पण शिकू दे बायका पण आताची जनरेशन वेगळी, आताची जनरेशन दोन्ही करते. वहिनीच बघा, वहिनी आमचं इन्स्पिरेशन आहे. काय वहिनी? आमच्या घरातले मोठे मोठे आमच्या पोरं चांगली सगळी आहेत, फक्त दोन. नाव घ्या. अजून भाजी केली ना, आताच व्हावं असं. गाय तिथे आम्ही जीव तोडून जेवण बनवतोय आणि इकडे बघा काय चाललंय. आणली कोशिंबीर खेळते. गेम बघते का तू? चापटो ह्याला.
चल ये आय साल कसे झाले कसे झाले सर दादा राज कसे झाले कसे झाले बंटी दादा कसे झाले कसे झाले रे अजिबात नाही पडला एकदाच पडला काय एवढा लेट झाला का माहित पाऊस यावेळेस एकदा जोरात पडला त्याच्यानंतर अजिबात पडला नाही पाऊसच नाही पडत आहे गाईच काय झालं पावसाला म्हणजे मला तीच एक गोष्ट कळत नाही लिटरली आता जूनची 16-17 तारीख आली तरी पण पाऊस पडत नाही कोकणात पण पाऊस पडत नाही कर्जतला पण पाऊस पडत नाही काय विषय तेव्हा काय उठलेत सगळे तर आता वाजलेले आहेत सकाळचे 7 मस्त झोप लागली एकदम छान गार वाटत होतं आणि आता इकडे शेड टाकले पहिली इथे शेड नव्हती आता शेड टाकले पावसामुळे जास्त चिकट होतं ना सो त्यासाठी गुड मॉर्निंग चला आपण जाऊ फिरायला श्वास वगैरे आता आमचा शिव पण उठलाय आणि आम्ही मस्त कसलं भारी ना गाईज हे कोकणातलं म्हणजे उठायचं आणि डायरेक्ट असा जर व्ह्यू समोर दिसणार असेल तर ह्यापेक्षा सुख जास्त काही पाहिजे एका माणसाला सिटीमधल्यापेक्षा गाव भारी पण सिटी पण चांगली आहेत पण असा व्ह्यू आपल्या सिटीमध्ये राहिलेला नाही आहे अजिबात कारण की खूपच मोठ्या बिल्डिंग झाल्यात शिव तुला कुठे थांबायचे इथे थांबायचे कर्जतला जायचे कुठे इथे कर्जतला कुठे इथे हो मग इकडे थांबव आजी बघ काय करते तर बघू आपण आजी काय करते आजी तोडते फुलं काय करते आजी काय करते शिव फुलं काढते इथेच थांबणार आहे ना शिव इथेच थांबणार ना शिव तू कुठे थांबणार इथे कर्जतला इकडे थांबणार हा बघा आई काय करते 7-7:30 मी लपाछुपी खेळतोय आणि शिव लपलाय हा आता मग बघू शिव कुठे लपलाय कुठे शिव कुठे लपलाय शिव भेटला शिव गाईज आता आम्हाला एक मस्त छानपैकी अशी व्हिडिओ शूट करायची एक अशी विहिरीच्या इकडे आणि आम्ही तिकडे चाललोय शिव पण आहे आमच्यासोबत शिव व्हिडिओ काढायचे ना आपल्याला हां सो आम्ही चाललोय सगळं मस्त किती छान क्लायमेट झालाय पण पावसाची कमी भासते अजून पण आम्हाला मला वाटलं मस्त छान पाऊस पडत असेल रिमझिम हे तर नुसते पागल आहे मला वाटलं हे आता असे अडल्ट झालेत मोठे झालेत तर त्यांच्यावर असे चांगलं हे झालं असेल बट हे जसे ते दोघं एकमेकाला रोस्टिंग करतायत आणि याचे पर्सनल गर्लफ्रेंडची नावं सांगतोय तुम्हाला पब्लिक नाही तू पर्सनल ठेवतोय इकडे विहिरीची इकडे मस्तपैकी 5 मिनिटाच्या वॉकिंग करून झोंबली ती जे गौरीला आपण फुलं हे करतो ना ती कुठे वाटत आपल्याकडे जास्त असं लाईट कलर असतो पण इथे असं डार्क लव्हेंडर कलर आहे थँक्यू काय गरज नाही उतरायची कसली खोल आहे ती काहीचा तिथे आम्ही मस्तपैकी बनवतोय काय बनवतोय ने अंडा बुर्जी ये
काय कच्चा अंडा आहे. सो गाईज मस्तपैकी आम्ही आता ब्रेकफास्ट करतोय. नाही आम्ही ना आता म्हणते दादाला पोळी बनवणार आहोत कोकणातली, त्यासाठी आम्ही आता शोधायला चाललोय थेट मालवणला. सो चला आता पटकन ब्रेकफास्ट करून घेतो. आणि शिव बघ, शिव हॅलो कर. हॅलो. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहोत बीचवर चाललेलो आहोत आम्ही. अँड आय एम गेटिंग रेडी. सो मी तुम्हाला आउटफिट दाखवते फर्स्टली माझं. आणि आता मी शिवला नाही घेऊन चाललेलो आहोत. सो फर्स्टली आम्ही जाणार आहोत मालवण बीचवरती ऑफकोर्स. आणि त्यानंतर आणि ना थोडं इथे पावसाचं सुद्धा क्लायमेट होतं. मी बोलली हे काय असं याला घाला काय म्हणते आता. दॅट इज नॉट डन. शिवचं तोंड बघा गाईज. बाय. सो तर आता आम्ही निघालेलो आहोत अशा प्रकारे. आणि डायरेक्टली इथे ऊन आलाय. मग अशी पाऊस आलेला दादा आल्यासारखं वाटत क्लायमेट झालेलं रे. असं होतं. मी नाही खोटं बोलत. कारण आता आपण 10 सेकंदामध्ये डायरेक्ट वरती पण जाऊ शकतो. हे रिस्की ड्रायव्हर. काय व्हिडिओ ते